गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण टाइप्स ऑफ प्रोसेसेस पाहिल्या होत्या, रिव्हर्सिबल प्रोसेस पाहिली होती, फीचर्स पाहिले होते. आज आपल्याला नेचर ऑफ हीट अँड वर्क स्टडी करायची. So today we are going to learn nature of heat and work. आज आपल्याला नेचर ऑफ हीट अँड वर्क याची स्टडी करायची. तर फर्स्ट आपल्याला अगोदर नेचर ऑफ वर्क पाहायचं, नंतर नेचर ऑफ हीट जे की 2 मिनिटामध्ये संपवलं. So we are going to discuss about nature of work. वर्क विषयी तुम्ही फिजिक्समध्ये 11वीला डिटेलमध्ये स्टडी केलेलीच आहे, तरी आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ की वर्क म्हणजे काय. सपोज दॅट आपल्याकडे एक बॉल, फुटबॉल खेळतो, फुटबॉल त्याला आपण जर समजा एक किक मारली तर तो त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाईल. ही आहे सपोज दॅट तो उडाला आणि एक ठिकाणी गेला पोहोचला. आपण एक बॉल घेतला फुटबॉल, त्याला किक मारली म्हणजे त्याचा फोर्स अप्लाय केला, तर त्या अप्लाय केलेल्या फोर्समुळे त्याची डिस्प्लेसमेंट व्हायली, तो एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाईल. सो इट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉल. ओके, कन्सिडर काय एक फुटबॉल आहे, आपण त्याला किक मारली, तो या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत गेला, त्यानं जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते झाली त्याची डिस्प्लेसमेंट दॅट इज द डिस्टन्स. आणि ज्या फोर्समुळे त्याची डिस्प्लेसमेंट झाली तो फोर्स आपण म्हणजे जो आहे तो आपण त्याला बॉलला किक मारलेली आहे, त्या फोर्समुळे त्याची झालेली डिस्प्लेसमेंट. सो इन मेकॅनिक्स, की मेकॅनिक्समध्ये आपण वर्कला याच फॉर्ममध्ये डिफाईन करतो, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. सो इन मेकॅनिक्स वर्क इज डिफाइंड ॲज द फॉर्म ऑफ एनर्जी बाय विच अ बॉडी इज मूव्ड थ्रू अ डिस्टन्स with the application of force. परत ध्यानात ठेवा, in mechanics work is defined as the energy by which the body is moved through a distance d with the application of force. In short, we can say that work is the product of force and displacement. Work म्हणजे काय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं प्रोडक्ट म्हणजेच वर्क. ओके, पण आपल्याला थर्मोडायनॅमिक्समध्ये जे वर्क इन्व्हॉल्व आहे ते फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या वर्कपेक्षा इन थर्मोडायनॅमिक्स वी आर इंटरेस्टेड इन अनदर टाईप ऑफ वर्क दॅट इज प्रेशर व्हॉल्यूम वर्क. की थर्मोडायनॅमिक्समध्ये जे वर्क डन होतं आहे ते प्रेशर व्हॉल्यूम वर्क असतं. म्हणजेच जेव्हा एखादी सिस्टम, स्पेशली गॅसियस सिस्टम एक्सपांड होते किंवा कॉम्प्रेस होते, तर त्या एक्सपान्शनमुळं किंवा कॉम्प्रेशनमुळे झालेलं जे वर्क आहे त्या वर्कला आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणतो. परत ध्यानात ठेवा, in mechanics work is defined as the product of force and displacement, but in thermodynamics the type of work done involved is a pressure volume work, or you may say that PV work. आता आपल्याला परत माहिती आहे what is pressure. Pressure is force per unit area. प्रेशर आणि व्हॉल्यूम याचं प्रोडक्ट आपल्याला वर्कच्या इक्वल येतो. परत द्या, प्रेशर इज डिफाइंड ॲज फोर्स पर युनिट एरिया, व्हॉल्यूमला व्हॉल्यूम आपण ॲज इट इज ठेवली. आता पहा, जर इफ डी इज अ डिस्टन्स, जर डी हे डिस्टन्स असेल तर आपण एरिया डिफाईन करतो की ए इज इक्वल टू डिस्टन्स स्क्वेअर. जर डी हे डिस्टन्स असेल तर एरिया काय असणार आहे, एरिया इज डिस्टन्स स्क्वेअर डी स्क्वेअर, अँड व्हॉल्यूम पी इज, व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे क्युबिकमध्ये असते, लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ, दॅट इज डिस्टन्स क्यूब. डायमेन्शनली पाहिलं आपण, एरिया इज डिस्टन्स स्क्वेअर अँड व्हॉल्यूम इज डिस्टन्स क्यूब. या व्हॅल्यू जर आपण एरियाच्या आणि व्हॉल्यूमच्या इथं पुट केलं तर पहा काय भेटतं आपल्याला, पी व्ही इज इक्वल टू, दॅट इज प्रेशर टाइम्स व्हॉल्यूम, इज इक्वल टू
फोर्सला फोर्स ॲज इट इज ठेवला. एरिया हा डिस्टन्स स्क्वेअर दॅट इज डी स्क्वेअर अँड इंटू व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ही डिस्टन्स क्यूब्ड असते दॅट इज डी क्यूब. डिस्टन्स स्क्वेअर गेट कॅन्सल्ड. Therefore, we can say that PV is equal to फक्त फोर्स राहतो इथे डी स्क्वेअर कॅन्सल झाले एक डिस्टन्स राहील फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचं प्रोडक्ट हे F इनटू D दॅट इज फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट या दोन्हीचं प्रोडक्ट हे PV इज इक्वल टू आहे आणि फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच वर्क आहे सर विच इज इक्वल टू वर्क. So such type of work is called a pressure volume work. या वर्कला आपण pressure volume work. परत त्या the work done by a system when it expands or contracts against an opposing force is called a pressure volume work. जेव्हा एखादी सिस्टम एक्सपांड किंवा कॉम्प्रेस होते एक्सटर्नल फोर्सच्या अपोज मध्ये तेव्हा ते जे वर्क डन होतं त्या वर्क डनला प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणतात. ओके परत ध्यानात ठेवा इन मेकॅनिक्स वर्क इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट बट इन थर्मोडायनामिक्स वी आर इंटरेस्टेड इन अनदर टाइप ऑफ वर्क दॅट इज प्रेशर व्हॉल्यूम वर्क. प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया इनटू व्हॉल्यूम ॲज इट इज. इफ आता ध्यानात ठेवा डी इज अ डिस्टन्स. डी हे डिस्टन्स असेल तर एरिया काय असतो एरिया इज डिस्टन्स स्क्वेअर अँड व्हॉल्यूम काय असते तर व्हॉल्यूम इज डिस्टन्स क्यूब. त्या व्हॅल्यू आपण जर एरिया आणि व्हॉल्यूमच्या इथं पुट केल्या तर आपल्याला दिसतं PV इज इक्वल टू फोर्स अपॉन डिस्टन्स स्क्वेअर इनटू डिस्टन्स क्यूब. देयरफॉर PV इज इक्वल टू डिस्टन्स स्क्वेअर कॅन्सल होईल इथे एक डिस्टन्स आहे. PV इज इक्वल टू F इनटू D and F इनटू D इज द वर्क which is equal to the work. Such type of work is called a pressure volume work. थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला हेच प्रेशर व्हॉल्यूम वर्क करायचं. आता एक एक्झाम्पल पहा. कन्सिडर करा की आपण एक रिॲक्शन करून बघूया. सो व्हॉट इज प्रेशर व्हॉल्यूम वर्क. की प्रेशर आणि व्हॉल्यूम वर्क कसं होतं किंवा कुठल्या टाईपचं होतं की एखाद्या रिॲक्शनमध्ये वर्क कसं होईल हा जनरल प्रश्न पडतो आपल्याला. कन्सिडर करा आपण एक कंटेनर घेतो. या कंटेनरमध्ये आपण हायड्रोजन परऑक्साईड ठेवलं H2O2. आपल्याला माहिती H2O2 हा लिक्विड स्टेटमध्ये. ओके इथपर्यंत आपण त्याची व्हॉल्यूम आहे त्यावरती आपण एक पिस्टन ओके. आता जर आपण या हायड्रोजन परऑक्साईड H2O2चं जे की लिक्विड स्टेटमध्ये त्याचं आपण डिकम्पोजिशन केलं. जर 2 हायड्रोजन परऑक्साईड घेतले आपण 2 मोल्स ऑफ हायड्रोजन परऑक्साईड आणि त्याचं डिकम्पोजिशन आपल्याला माहिती 2H2 प्लस O2 भेटेल. आपल्याला आयडियल रिॲक्शन माहिती आहे. हायड्रोजन परऑक्साईड ऑन डिकम्पोजिशन यूज वॉटर प्लस वॉटर रूम टेम्परेचरला नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये परंतु ऑक्सिजन हा गॅसियस स्टेट. हीच रिॲक्शन आपण या कंटेनरमध्ये करावी. रिॲक्टंट काय आपल्याकडे हायड्रोजन परऑक्साईड. रिॲक्शन झाल्याच्या नंतर जर पाहिलं आपण डिकम्पोजिशन तर आपल्याला प्रोडक्ट पाहिले तर वॉटर हे आहे ऑक्सिजन आहे पण वॉटर लिक्विड स्टेटला आहे आणि ऑक्सिजन हा गॅसियस स्टेट. सो व्हॉट चेंज आपल्याला बदल काय दिसेल त्या कंटेनरमध्ये तर ध्यानात ठेवा सेमली ते कंटेनर काय हायड्रोजन परऑक्साईडचं H2O2चं डिकम्पोजिशन झाल्यानंतर जे वॉटर म्हटलं ते लिक्विड स्टेटमध्ये. तर मग आपण इथं दाखवणार वॉटर इथपर्यंत वॉटर जे की लिक्विड स्टेटमध्ये जे वॉटर भेटलं आपल्याला ते लिक्विड स्टेटमध्ये परंतु जो ऑक्सिजन भेटला आहे तो गॅसियस स्टेटमध्ये. मग तो गॅस त्या लिक्विडच्या वरी राहील सरफेसला राहील. मग आता इथून इथपर्यंत हा गॅस असणार. O2 जो की गॅसियस स्टेटमध्ये. ध्यानात ठेवा अगोदर रिॲक्टंट हायड्रोजन परऑक्साईड लिक्विड स्टेटमध्ये होता. पूर्ण व्हॉल्यूम जे आहे याची
V1 इनिशियल व्हॉल्यूम म्हटलं. रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याच कंटेनरमध्ये आपल्याला तिथं वॉटर आणि ऑक्सिजन तयार झालं. वॉटर बॉटमला राहिले आणि वॉटरच्या सरफेसच्या वरती आपण ऑक्सिजन असणार आहे, फ्लोइंगमध्ये, मोशनमध्ये असणार. आता ध्यानात ठेवा, ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर ते पिस्टन, तो ऑक्सिजन गॅस जो आहे तो गॅस त्या पिस्टनला अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करायला, म्हणजे इनिशियल जी व्हॉल्यूम होती त्या गॅसची ती इथपर्यंतच होती आणि इथून तर इथपर्यंत त्या गॅसची व्हॉल्यूम एक्सपांड झालेली, इन्क्रीज झालेली. पिस्टन एवढ्या डिस्टन्समध्ये अपवर्ड गेलेलं आहे, अपवर्ड. एकच कंटेनर आहे, वेगळे कंटेनर नाही आहेत. इमॅजिन करा, इनिशियल स्टेट आहे हायड्रोजन परऑक्साईड, त्याचं प्रोडक्ट जेव्हा आपल्याला वॉटर आणि ऑक्सिजन भेटेल तेव्हा ते पिस्टन वरी जाईल, कारण ऑक्सिजन जो तो गॅसियस स्टेटमध्ये, गॅसची व्हॉल्यूम जास्त असते ॲज कम्पेअर टू लिक्विड अँड सॉलिड स्टेट. म्हणून ते पिस्टन जे ते अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेलं आहे बिकॉज ऑफ द प्रेशर ऑफ द ऑक्सिजन, ऑक्सिजन गॅसच्या प्रेशर. आता ध्यानात ठेवा, तर पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालं म्हणजे पिस्टनची डी एवढ्या डिस्टन्समध्ये डिस्प्लेसमेंट झालेली. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो, जेव्हा त्याची डिस्प्लेसमेंट होते ती विदाऊट फोर्स होऊ शकत नाही, म्हणजे त्याचा फोर्स यूज झालेला आहे. दॅट इज द प्रेशर ऑफ द गॅस ऑक्सिजन एक्झर्टेड ऑन द पिस्टन. मग आता हे प्रेशर काय आहे आपण अगोदरच माहिती आहे आपल्याला. व्हॉट इज प्रेशर? प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. मग ह्या ध्यानात ठेवा, यालाच रिअरेंज केलं आपण, देन वी कॅन से दॅट फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया. मग इथं कुठला फोर्स आहे की ज्या फोर्समुळे पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेलं आहे, दॅट फोर्स इज इक्वल टू द प्रेशर अँड एरिया. मग आता प्रेशर कशाचं आहे तर गॅसचं प्रेशर आहे आणि एरिया काय आहे तर गॅसचं प्रेशर त्या पिस्टनचा जो एरिया आहे तेवढ्या एरियाला पिस्टनला अपवर्ड टाकलेला पिस्टनचा एरिया. सो द प्रेशर ऑफ द गॅस अँड द एरिया ऑफ द पिस्टन, त्या दोन्हीचं प्रोडक्ट म्हणजे असणार आहे फोर्स, की ज्या फोर्समुळे त्या पिस्टनची मुवमेंट झालेली आणि ते डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. सो दॅट डिस्प्लेसमेंट डिस्टन्स अँड द फोर्स, त्या दोन्हीचं प्रोडक्ट म्हणजेच वर्क असतं. ओके, समजलं एक्झाम्पल? नाही ना, H2O2 लिक्विड स्टेटमध्ये होते, त्याचं प्रोडक्ट आपल्याला वॉटर आणि ऑक्सिजन भेटलं. वॉटर लिक्विड स्टेटमध्ये, ऑक्सिजन गॅस स्टेटमध्ये म्हणजे पिस्टन वर येईल कारण गॅसची व्हॉल्यूम जास्त. पिस्टन वर आलं म्हणजे गॅस एक्सपांड झाला. जेव्हा ते गॅस एक्सपांड झाला, पिस्टन वरी यायला तर पिस्टनची मुवमेंट झाली, डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंट कशामुळे झाली तर फोर्समुळे. कुठल्या फोर्समुळे तर त्या ऑक्सिजन गॅसचं प्रेशर ते सरफेस एरिया जो होता त्या पिस्टनचा तेवढ्या एरियावर ॲड झाले आणि प्रेशर आणि एरियाचं प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे फोर्स. ओके, सो द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट या दोन्हीचं प्रोडक्ट म्हणजेच काय असणार आहे तर ते वर्क डन असतं. सो सच टाईप ऑफ वर्क इज कॉल्ड प्रेशर व्हॉल्यूम वर्क. अशा वर्कला आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क. ओके, कन्सिडर दुसरं एक एक्झाम्पल पहा. जर पण आपण हायड्रोजन परऑक्साईडच्या ठिकाणी दुसरे सबस्टन्स, दुसरी रिॲक्शन, सपोज दॅट तेच कंटेनर आहेत आपल्याकडे, वी हॅव द सेम कंटेनर्स, त्याच कंटेनरमध्ये आपण दुसरी रिॲक्शन. इमॅजिन करा आपण अमोनिया घेतला, आपल्याला माहिती आहे गॅस स्टेटमध्ये, आणि अमोनियाची रिॲक्शन हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत केली जो एक दोन्ही गॅस स्टेट. तर जनरल रिॲक्शन आहे. अमोनिया आणि HCl ची रिॲक्शन झाली की आपल्याला माहिती आहे अमोनियम क्लोराईड NH4Cl. परंतु अमोनियम क्लोराईड हे साल्ट आहे ते सॉलिड स्टेट आहे. आता पहा या कंटेनरमध्ये दोन्ही गॅस आहेत अमोनिया आणि HCl. सुरुवातीला HCl अँड अमोनियम NH, हे दोन्ही गॅसेस आहेत. त्यांना त्या सरफेस कंटेनरची जेवढी व्हॉल्यूम ऑक्युपाय केली त्याची व्हॉल्यूम आहे त्याला इनिशियल व्हॉल्यूम V1 म्हणतो. आता रिॲक्शन जर झाली अमोनियाची आणि HCl ची तर आपल्याला प्रोडक्ट भेटेल अमोनियम क्लोराईड जे की सॉलिड स्टेटमध्ये. मग आपल्याला फायनली काय चेंज दिसत तर तेच कंटेनर घेतलं आपण, परंतु त्या कंटेनरमध्ये आपल्याला व्हॉल्यूम सेम दिसणार नाही, तर आता व्हॉल्यूम कमी झालेली दिसेल. कारण HCl आणि अमोनिया दोन्ही गॅस स्टेटमध्ये, त्याला आपण कंटेन करण्यासाठी एक पिस्टन ठेवलं होतं, रिजिड पिस्टन. आता ध्यानात ठेवा, जेव्हा हे दोन रिॲक्ट होतात तेव्हा त्यांच्यापासून जे भेटायला आपल्याला अमोनियम क्लोराईड जे की सॉलिड स्टेटमध्ये, म्हणून त्याची व्हॉल्यूम ही कमी असणार आहे कारण ते कॉम्प्रेस होते, गॅस कॉम्प्रेस होती आणि त्याच्यापासून जे प्रोडक्ट भेटलं ते आपल्याला अमोनियम क्लोराईड NH4Cl जे की सॉलिड स्टेटमध्ये, म्हणजे त्याची व्हॉल्यूम कॉम्प्रेस झाली. जेव्हा सॉलिड तयार होईल तेव्हा त्याची व्हॉल्यूम कमी झालेली असते. रिॲक्टंट होते आपल्याकडे अगोदर HCl आणि अमोनिया, दोन्ही गॅसेस स्टेटमध्ये होते, व्हॉल्यूम जास्त होते. त्यांचं प्रोडक्ट अमोनियम क्लोराईड भेटलं
जे की सॉलिड स्टेटमध्ये म्हणून त्याची व्हॉल्यूम कमी असते. आता पहा, सो ही जी व्हॉल्यूम आहे डिफरन्स इनिशियल स्टेटला एवढी व्हॉल्यूम असणार आहे आणि फायनल स्टेटला एवढीच व्हॉल्यूम असते. म्हणजे ते पिस्टनची एवढी मूवमेंट. इट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. पिस्टन या ठिकाणून या ठिकाणी झालेले असते. सो डाऊनवर्ड मूवमेंट झालं पिस्टनची. पिस्टनची परत डिस्प्लेसमेंट झालेली म्हणजे तिथं विदाउट फोर्स होणार नाही. एका विशिष्ट फोर्समुळे त्याची डिस्प्लेसमेंट झालेली. द प्रोडक्ट ऑफ दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू द वर्क. दॅट इज प्रेशर व्हॉल्यूम वर्क. जेव्हा याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं हायड्रोजन पेरॉक्साईडच्या सिस्टम एक्सपांड झाली होती आणि या एक्झाम्पलमध्ये पाहिलं सिस्टम कॉम्प्रेस झाली. इन बोथ केसेस वेदर द सिस्टम एक्सपांड्स और वेदर द सिस्टम कॉन्ट्रॅक्ट्स अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स अ डेफिनेट अमाउंट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम वर्क इज इन्व्हॉल्व्ड. प्रेशर व्हॉल्यूम वर्क त्या ठिकाणी होतं. आता ध्यानात ठेवा सिम्पली, जेव्हा सिस्टम एक्सपांड होते तेव्हा सिस्टम सराउंडिंगवरती वर्क डन करते आणि जेव्हा सिस्टम कॉम्प्रेस होते तेव्हा सराउंडिंग सिस्टमवरती वर्क डन करते. म्हणजे वर्कच्या फॉर्ममध्ये सिस्टम एनर्जीचा एक्सचेंज करते. ओके, सो इट इज द वर्क और नेचर ऑफ वर्क इन्व्हॉल्ड इन द थर्मोडायनॅमिक्स. हे आपण नेचर ऑफ वर्क पाहिलं विच इज इन्व्हॉल्ड इन द थर्मोडायनॅमिक्स. ओके, नेक्स्ट आता आपल्याला नेचर ऑफ हीट पाहायचं. Now we are going to discuss the nature of heat. तर सिम्पली पहा, एक एक्झाम्पल. आपण एक लार्ज कंटेनर घेतलं, यू मे से दॅट अ टब. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं. सो इट इज द वॉटर. एक थर्मोमीटर याचं टेम्परेचर चेक केलं आपण वॉटरचं रूम टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल 20 डिग्री सेल्सिअस. तर टेम्परेचर ऑफ द वॉटर इज 20 डिग्री सेल्सिअस. आता आपण दुसरं एक छोटं कंटेनर घेतलं आणि त्यामध्ये आपण आईस ठेवला बरं. सो वी प्लेस अनदर कंटेनर. दुसरं एक कंटेनर घेतलं आहे. या कंटेनरमध्ये आईस, बर्फाचे तुकडे, बर्फ. बर्फ टाकण्याच्या अगोदर त्या पाण्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस होतं. एक दुसरं कंटेनर घेतलंय आपण, त्या कंटेनरमध्ये बर्फ असंच ठेवलं. अर्ध्या तासानंतर 1 तासानंतर पाहिलं तर इथं बर्फ जेव्हा होता ठेवताना तेव्हा त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. पाण्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे. बर्फ ठेवला आपण त्या कंटेनरमध्ये त्याच्यामध्ये, तेव्हा बर्फ आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. आणि 1 तासानंतर ऑब्झर्व केलं त्याला, 1 तासाच्या नंतर. तर हा बर्फ वितळलेला दिसणार आपल्याला. वितळला बर्फ म्हणजे पाणी तयार झालं ज्याचं टेम्परेचर जास्त असणार, बर्फापेक्षा जास्त असणार. आणि हे पाणी जर पाहिलं आपण, सुरुवातीला 20 डिग्री सेल्सिअस होतं पण गरम थंड बर्फ आपण त्याच्यामध्ये प्लेस केल्यामुळं हे जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर कमी झालेलं दिसेल आपल्याला. बर्फ घेतलं आणि पाण्यामध्ये ठेवलं, आपल्याला माहिती आहे पाणी थंड होतं. थंड झालं म्हणजे टेम्परेचर रेड्यूस झालं. शेवटी आपल्याला असं दिसतं की बर्फाचं टेम्परेचर जो बर्फ होता 0 डिग्री सेल्सिअसचा त्याचं टेम्परेचर हे इन्क्रीज झालेलं आहे. आणि हे जे पाणी आहे ते पाणी थंड झालेलं दिसतं म्हणजे त्याचं टेम्परेचर हे डिक्रीज झालं. डिक्रीज इन टेम्परेचर ऑफ वॉटर अँड इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ आईस. म्हणजे याचा अर्थ बर्फाचं टेम्परेचर इन्क्रीज झालं, त्यानं हीट लॉस केली, त्यानं लॉस टेम्परेचर इन्क्रीज झाले, त्यानं हीट ॲब्झॉर्ब केली. आणि त्यानं ॲब्झॉर्ब कोणाकडून केली तर त्याच्या सराउंडिंगला काय होतं तर एक पाणी होते, त्याचं अगोदर टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस होतं, आता कमी झाले. म्हणजे त्या पाण्याकडून त्यानं हीट ॲब्झॉर्ब केली, पाण्यानं हीट लॉस केली म्हणून पाण्याचं टेम्परेचर इन्क्रीज. ध्यानात ठेवा, पाणी घेतलं, पाण्यात बर्फ प्लेस केला आपण तर बर्फाचं टेम्परेचर इन्क्रीज व्हायले आणि पाण्यात थंड व्हायला तर पाण्याचं टेम्परेचर डिक्रीज व्हायले. म्हणजे याचा अर्थ ते पाणी आणि बर्फ यांच्यामध्ये हीटचा एक्सचेंज झाला. पण 2-3 तासाच्या नंतर जर पाहिलं आपण तर बर्फ आणि पाणी दोन्ही आपल्याला एका सेम टेम्परेचरला दिसते. 3 तासाच्या नंतर जर पाहिलं आपण तर हे बर्फ वितळलेलं आहे, पाणी झालेलं आहे, सराउंडिंगला पाणी आहे. आणि 3-4 तासाच्या नंतर जर पाहिलं तर दोन्हीचंही टेम्परेचर सेम दिसेल. त्याच्यानंतर त्या पाणी आणि बर्फामध्ये हीटचा एक्सचेंज होणार नाही. इट इज द नेचर ऑफ हीट इन थर्मोडायनॅमिक्स. जेव्हा सिस्टमचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस होतं, सराउंडिंगचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस होतं.
तर ध्यानात ठेवा, बर्फ वितळला आहे म्हणजे बर्फानं हीट ॲब्झॉर्ब केली, पुन्हा ॲब्झॉर्ब केली, तर पाण्याकडून हीट काय केली त्यानं ॲब्झॉर्ब केली. सो सिस्टम आणि सराउंडिंग या दोन्हीमध्ये हीटचा एक्सचेंज होतो, पण कंडिशन आहे जर सिस्टम आणि सराउंडिंग दोन्ही डिफरंट टेम्परेचरला असतील तरच सिस्टम आणि सराउंडिंग्स दोन्हीमध्ये हीटचा एक्सचेंज होतो. इफ द सिस्टम अँड इट्स सराउंडिंग्स आर ॲट डिफरंट टेम्परेचर्स देन हीट आयदर फ्लोज इन और आउट ऑफ द सिस्टम. परत ध्यानात ठेवा, जेव्हा सिस्टम आणि सराउंडिंग्स दोन्ही डिफरंट टेम्परेचरला असतील तेव्हा एकतर सिस्टम हीट गेन करते किंवा हीटचा लॉस करते. सो इफ अ सिस्टम अँड इट्स सराउंडिंग्स आर ॲट डिफरंट टेम्परेचर्स देन हीट आयदर फ्लोज इन और आउट ऑफ द सिस्टम. आणि जर दोन्हीचंही टेम्परेचर सेम असेल, इफ द सिस्टम अँड सराउंडिंग्स बोथ आर ॲट सेम टेम्परेचर देन देर इज नो फ्लो ऑफ हीट, तर हीटचा फ्लो होत नाही. ओके, मग आता हीटचा फ्लो कुठून कुठं होतो, कुठल्या डायरेक्शनला होतो, वी कॅन स्टडी इट इन द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. इथं फक्त जनरल ध्यानात ठेवा, हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. हीटचा फ्लो कुठून कुठं होतो, तर हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. म्हणून पाणी 20 डिग्री सेल्सिअसला होतं, हायर टेम्परेचरला होतं, पण 0 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर कमी, म्हणून पाण्याची हीट बर्फामध्ये गेलेली, बर्फाची हीट पाण्यात गेलेली नाही. Okay, so the spontaneous flow of heat is always unidirectional, that is from higher temperature to the lower temperature. Okay, परत ध्यानात ठेवा, nature of work in thermodynamics, the work involved is mostly the pressure volume work. And what is the nature of heat? If a system and its surroundings both are at different temperatures, then heat either flows in or out of the system. Okay, and if a system and surroundings both are at same temperature, then there is no flow of heat. Remaining part we will continue in the next